नमस्कार. तर आज आपण जाणार आहोत बंगलोरमधील गोट्टीगेरे येथे. गेटमधून आत आल्यावर तुम्ही पाहाल की गाडी पार्किंगसाठी येथे मोठी जागा अवेलेबल आहे आणि येथे पार्किंगचे कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत. बंगलोरमधील गोट्टीगेरे येथे रागीकाणा हा उपक्रम राबवला जातो. हा उपक्रम श्री रामकृष्ण समग्र शिक्षण केंद्र येथे राबवला जातो. या उपक्रमाद्वारे प्रत्येक रविवारी एक आठवडी बाजार भरला जातो. हा बाजार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असतो. इथे समोरच जे तुम्ही बघताय ना, तेथे लायब्ररी आहे. रागीकाणा हा एक असा उपक्रम आहे जेथे शहरातील ग्राहक आणि ग्रामीण भागातील शेतकरी एकत्र येतात. थोडक्यातच हा शहरातील ग्राहक आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांमधील पूल आहे. या उपक्रमाद्वारे लहान शेतकऱ्यांच्या, कारागिरांच्या आणि हस्तनिर्मित वस्तू बनवणाऱ्यांच्या शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन दिले जाते. रागीकाणाचा मुख्य संघ म्हणजेच मध्यवर्ती टीम ही लहान शेतकऱ्यांना, कारागिरांना आपल्या वस्तू थेट शहरातील ग्राहकांना विकण्याची संधी देते. तसेच रागीकाणा या संस्थेतील सगळे सदस्य पूर्णपणे ऐच्छिक आधारावर काम करतात. रागीकाणा हा प्रकल्प राबवण्यासाठी हुलकुल ट्रस्ट ही मोफत जागा देते. रागीकाणा हा उपक्रम रियूज, रिपेअर, रिसायकल आणि रिस्टोर या तत्वांचे अनुसरण करतो. या उपक्रमाद्वारे स्थानिक, ताज्या, हंगामी व नैसर्गिकरित्या वाढलेल्या फळांना, भाज्यांना आणि धान्याला, किराणा मालाला प्रोत्साहन दिले जाते. किराणा मालाचं म्हणाल तर सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये तसेच निरनिराळ्या प्रकारचे तांदूळ, सैंधव मीठ, पोहे ही इथे उपलब्ध आहेत. तांदूळ, बाजरा, नाचणी या प्रकारची पीठं, तर लाल मिरची पावडर, रसम पावडर, वांगी भात मसाला पावडर या प्रकारचे मसालेही येथे उपलब्ध आहेत. पास्ता, नूडल्स याही गोष्टी काही यांनी मागे ठेवल्या नाहीत. काळं गूळ बघून तर मी खुशच झाले. हाताने बनवलेल्या शुद्ध रेशीमच्या साड्या तसेच शुद्ध खादी सुती कापडाच्या साड्या, कुर्ताज, ड्रेसेस, स्कार्फ ही येथे मिळतात. तसेच खादी सुती कपड्याचे जेंट्स वेअर शर्ट्स आणि कुर्तेही येथे अवेलेबल आहेत. हँडमेड लाकडी शोभेच्या वस्तू तसेच ज्वेलरीही, ऑक्सिडाइज ज्वेलरीही येथे उपलब्ध आहे. नॅचरल आणि कोणतेही केमिकल्स न वापरता बनवलेले फ्लोअर क्लीन्झर, बाथरूम क्लीन्झर तसेच फेस वॉश, शॅम्पू, हँडवॉश आणि बॉडी क्लीन्झरही येथे उपलब्ध आहेत. बांबूने बनवलेले झाडू, परडी, टोपल्या यांचे आकार आणि डिझाईन्स तर मन मोहून टाकत होते. लोखंडी भांड्यांबद्दल तर मी कायच बोलू. कढई, तवा, अप्पे भांडी सगळंच काही होतं इथे. लाकडी वस्तूही काही मागे नव्हत्या. हाताने बनवलेले लाकडी चमचे, कोम्स, बाउल सेट, प्लेट्स यांचे डिझाईन तर अतिशय सुंदर होते. स्नॅक्ससाठीही बरेच ऑप्शन तुम्हाला येथे मिळून जातील. आणि ब्युटी प्रोडक्ट्सचं म्हणाल तर फेस टोनरपासून ते सनस्क्रीनपर्यंत सगळेच ऑप्शन येथे अवेलेबल आहेत. नॅचरली हाताने बनवलेले साबण आणि फेसवॉश यांचेही स्टॉल येथे असतात. लहान मुलांना लागणारे नाचणी सत्व, खिमटी पावडर याचेही ऑप्शन्स येथे अवेलेबल आहेत. तसेच दूध, दही, वेगवेगळ्या प्रकारची तेलं ही इथे उपलब्ध आहेत. या बाजारामध्ये घरी कोणतेही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्स न वापरता बनवलेले तूप, बटर तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे काढे आणि औषधेही येथे मिळून जातात. हँडमेड ऑक्सिडाइज ज्वेलरीचेही ऑप्शन्स तुम्हाला येथे पाहायला मिळतील. नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या, फळे यांबद्दल तर मी काय वेगळं तुम्हाला सांगणार आहे. फक्त जर तुम्हाला भाज्या आणि फळे खरेदी करायचं असेल तर सकाळी लवकर जा, कारण दुपारनंतर ते ऑलमोस्ट संपून जातं. आम्ही दुपारी लेट गेल्यामुळे ऑलमोस्ट तिथल्या सगळ्या भाज्या ह्या संपत आल्या होत्या.
गावठी अंडी, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, तसेच चंदन, जास्वंद, रिठा, हिना, मुलेठी अशा प्रकारचे पावडर्स पण येथे उपलब्ध आहेत. हे आहे काया वस्त्र प्रोडक्ट्स. येथे प्युअर सिल्क, खादी, ऑर्गॅनिक कॉटन या प्रकारचे कापड आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू मिळतात. येथे उपलब्ध असलेल्या धोती या ऑर्गॅनिक कॉटन आणि खादीपासून बनलेल्या आहेत. तसेच टॉवेल आणि बेडशीट्स हे खादी कॉटन व कॉटनपासून बनलेले आहेत. बनाना फायबरपासून बनलेल्या कापडाबद्दल तर मला येथे नवीनच कळलं. लास्ट बट नॉट लिस्ट, येथे तुम्हाला खाण्याचेही बरेच ऑप्शन मिळून जातात. फणसाचे गरे पाहून ते कधीही न खाणाऱ्या माझ्या लेकीला ते खावेसे वाटले. माझ्या अहोने 20 मिनिटं लाईनीत उभं राहून ते आणले. गरे अतिशय टेस्टी होते. जर तुम्ही बँगलोरमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच एकदा तरी या मार्केटला भेट द्या. तर अशा प्रकारे आमच्या रविवारच्या सुट्टीची सांगता आम्ही केली.